ही 100% होणारच आहे. त्यामुळे थोडंसं शरीराचं टेम्परेचर कमी व्हावं एवढाच वारा आपल्या शरीरावर आला पाहिजे. प्रवास करताना लक्षात ठेवा की वारा अंगाला लागता कामा नये. त्याच्यामुळे जॅकेट्स मिळतात. ते जॅकेट्स जर आपण अंगावर घातली आणि प्रवास केला मग 2 व्हीलरवरून तर खूप सुंदर. 4 व्हीलरवरून जाताना एसीचा वारा हवा ही डायरेक्टली अंगावर बसणार नाही याची काळजी घेणं खूप अत्यंत आवश्यक आहे. नाहीतर त्याचं रूपांतर पावसाळ्यात सर्दीत होण्याची शक्यता असते. त्याचप्रमाणे बाहेर जास्त रात्रीपर्यंत फिरू नका, कारण संध्याकाळनंतर हवा ही थंडगार असते. रात्री जागरण करू नका. रात्रीचा काळ 10 नंतरचा हा पित्ताचा काळ असतो आणि त्याच्यानंतरचा वाताचा काळ असतो. जर आपली झोप चांगली झाली नसेल तर सर्दी वाढण्याची शक्यता असते. तर ह्या गोष्टी महत्त्वाच्या का सांगितल्या की सर्दी झाली असताना आणि सर्दी होऊ नये म्हणून काय काळजी घ्यायला पाहिजे, हे सगळं या 5-6 पॉईंटमध्ये कव्हर होतं आहे. थोडंसं पुढे जाणार की सर्दी झालीच तर काय करायचं. मग सर्दी झाली असेल तर सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी काही उपाय मी सांगून ठेवतो. निलगिरीचं तेल बरेच वेळा बाजारात मिळतं, सगळीकडे अवेलेबल आहे मेडिकल स्टोअरमध्ये. तुम्ही निलगिरीचं तेल आणा. चेहऱ्याचा भाग जो आहे ना, हा जो दिसतो तिथे तिळाचं तेल पण बाजारात मिळतं. ते तिळाचं तेल आणा, थोडंसं गरम करा किंचित. तिळाचं तेल कसं गरम करावं तर डायरेक्ट उष्णतेवर म्हणजे आगीवर धरू नये, तर पाणी तापवावं थोडंसं आणि ज्याप्रमाणे आपण तूप वितळतो त्याचप्रमाणे तेल वाटीत घ्यायचं आणि वाटी त्या गरम झालेल्या पाण्यात ठेवायची. मग तेल गरम होतं. इनडायरेक्ट हिटिंग म्हणतात त्याला. ते तेल गरम केलं तुम्ही की हातावर घ्यायचं थोडंसं आणि इथे लावा, इथे लावा, इथे लावा, इथे लावा, इथे लावा, सगळीकडे लावा पूर्ण. फक्त डोळ्यांना लागणार नाही याची काळजी घ्या. कानाला लावलं तरी पण चालू शकतं इथे. तर हा चेहरा कव्हर करा आणि एक 10 मिनटं हळूहळू तुमच्याच हाताने, हलक्या हाताने तुम्ही मसाज करा त्याला. हलक्या हाताने मसाजपेक्षा स्नेहन हा शब्द अत्यंत योग्य आहे. आयुर्वेदात त्याला स्नेहन